ओम नमः शिवाय. तांदळाचा एक दाणा बदलू शकतं तुमचं नशीब. वास्तुदोष दूर करण्यासाठी प्रवाही उपाय. शिवलिंगावर जल अर्पण केलं तरी भगवान शंकर प्रसन्न होतात, पण शिवलिंगावर अक्षता अर्पण केल्यावर शिवशंकर लवकर प्रसन्न होतात. अक्षता शिवलिंगावर ठेवा. त्यानंतर एक बेलपत्र घेऊन त्याचं देठ आपल्या बाजूने राहील अशा पद्धतीने तांदळावर मनोकामना सांगत व्हा. त्यानंतर कळशातून जल अर्पण करा. तसेच शिवलिंगातून पडणारं पाणी कपाळी आणि डोळ्यांना लावा. यामुळे तुमची इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. घरात वास्तुदोष असेल तर मुख्य दारात एक स्वस्तिक काढा. त्यावर रोज अक्षता आणि जल अर्पण करा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद मिळतो. तसेच घरातील वास्तुदोषही दूर होतो. धनलाभासाठी शुक्रवारचा एक तोडगा सांगण्यात आला आहे. तो पुढील प्रमाणे. शुक्रवारी 21 पिवळे तांदळाचे दाणे घ्या आणि ते लाल कापडात बांधून पोटली तयार करा. तांदूळ पिवळे करण्यासाठी हळदीचा वापर करा. ही पोटली तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा. देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील आणि कधीच आर्थिक चणचण भासणार नाही. पूजेत तुटलेल्या तांदळाचा वापर करू नका. घरात आर्थिक अडचण असेल तर देवी अन्नपूर्णेची मूर्ती अक्षता मांडून स्थापित करा. आर्थिक स्थिती चांगली राहील.